IVF सुरुवात कशी झाली की जे गर्भकोश होतं ज्या स्त्रीचं, लुई ब्राऊन म्हणजे ती जगातली पहिली IVF बेबी आहे, तर तिच्या आईच्या दोन्ही गर्भनलिका ब्लॉक्ड होत्या. म्हणजे गर्भकोश असतं, जर स्त्रीचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तुम्ही बघितलं तर गर्भकोश असतं, 2 गर्भनलिका असतात आणि त्याच्या बाजूला अंडकोश असतं. तर अंड जे फुटतं ते गर्भनलिकेत जायला लागतं. तर त्यावेळेला लुई ब्राऊनच्या आईच्या दोन्ही गर्भनलिका बंद होत्या. जर गर्भनलिका बंद असल्या तर अंड आणि शुक्राणू एकत्र येऊच शकत नाही. आणि म्हणून सायंटिस्टनी हा विचार केला की बाबा आपण जर अंड शरीराच्या बाहेर काढलं, नळ्या बायपास केल्या आणि त्याला फलित केलं तर मग आपल्याला गर्भ बनवून परत गर्भकोशात सोडता येईल. सो ह्या प्रकारे त्याचं पूर्ण ती जर्नी चालू झाली.